आज 11 मार्च 2024 सोमवार, फाल्गुन मास शुक्ल पक्ष तिथी प्रतिपदा। चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या 25 मोठ्या बातम्या पटापट। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारच्या कामाचा धडाका। 2 दिवसात घेतले 269 शासन निर्णय। केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। याचमुळे सरकारने भूमिपूजन आणि उद्घाटनाचा धडाका लावला आहे। दुसरीकडे शासनाने राज्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी 2 दिवसात तब्बल 269 शासन निर्णय घेतले आहेत। या संदर्भात मंत्रिमंडळाची बैठक होऊन हे निर्णय जाहीर केले जाण्याची शक्यता आहे। यामध्ये पदस्थापना, जलप्रकल्प, रस्ते, कोकणातील कामे आणि निधीची पूर्तता अशा शासकीय निर्णयांचा समावेश आहे। मुंबईकरांनो सावधान, आता रस्त्यावर थुंकणे पडेल महागात। क्लीनअप मार्शल करणार अशी कारवाई। मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी क्लीनअप मार्शल योजना यापूर्वी सुरू केली होती, मात्र काही कारणास्तव ही योजना बंद पडली। मात्र आता ही योजना पुन्हा सुरू होत असून उघड्यावर घाण करणारे, कचरा फेकणारे यावर आता क्लीनअप मार्शलची नजर असेल। 24 वॉर्डमध्ये टप्प्याटप्प्यात 720 क्लीनअप मार्शलची नियुक्ती होणार आहे। रस्त्यावर थुंकणे, कचरा फेकणारे तसेच घाण करणाऱ्यांवर आता क्लीनअप मार्शल 200 ते 1000 रुपये दंड आकारतील। पहिले 8 ते 10 दिवस दंडात्मक कारवाईची पोचपावती दिली जाणार असून त्यानंतर दंडाची वसुली ऑनलाईन केली जाणार आहे। ॲप विकसित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे। पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, 2 नवीन वंदे भारत सुरू होणार। पुण्यातून वंदे भारत एक्सप्रेस सुटण्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे। पुणे बडोदा ही नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे। येत्या 12 मार्च रोजी देशात 10 नवीन वंदे भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू केल्या जाणार आहेत। त्यामध्ये पुण्यातून धावणाऱ्या 2 वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे। पुण्यातून पुणे बडोदा ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे। मुंबई कोल्हापूर ही नवीन वंदे भारत सुरू केली जाणार आहे। चेक रिपब्लिकची क्रिस्टोना पिस्कोवा ठरली मिस वर्ल्ड। थाटात पार पडली स्पर्धेची अंतिम फेरी। एकातर्फे मिस वर्ल्ड स्पर्धा शनिवारी थाटात पार पडली। मिस वर्ल्ड स्पर्धेचा ग्रँड फिनाले शनिवारी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मुंबई इथे झाला। चेक रिपब्लिकची क्रिस्टोना पिस्कोवा ही या स्पर्धेची विजेती ठरली। माजी मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलावस्का हिने क्रिस्टिना पिस्कोवाला मिस वर्ल्डचा क्राऊन दिला। लेबनॉनची यास्मिना ही स्पर्धेत रनर अप ठरली। तब्बल 28 वर्षांनंतर भारतात मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली। करण जोहर आणि मिस वर्ल्ड 2013 मेगन यंग फिलिप्पियन यांनी मिस वर्ल्ड स्पर्धा होस्ट केली। वातावरणाच्या बदलामुळे अलर्ट जाहीर, पावसाचं पुनरागमन तर काही ठिकाणी उन्हाचे चटके। राज्यात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हवामानात बदल होताना पाहायला मिळत आहे। कुठे अवकाळी पाऊस तर दुपारी कडाक्याचं ऊन आणि संध्याकाळी वातावरणात गारवा असं चक्र असल्याने वातावरणात मोठा बदल झाल्याचं दिसत आहे। उत्तरेकडील राज्यांमध्ये येत्या 11 ते 14 मार्च दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसेच काही ठिकाणी बर्फवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे। पुढील 4 दिवस उत्तरेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। यामध्ये 10 ते 12 मार्चच्या कालावधीत उत्तराखंड या राज्यात हलक्या पावसासह बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे। आरोग्य सेवेचा विकास, सायन राजावाडी रुग्णालयाचा कायापालट। वांद्र्यात नवे कॅन्सर रुग्णालय। कॅन्सर रुग्णालय, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, ओपीडी, उद्यान, आपत्कालीन वॉर्ड, इमारत यांसह विविध प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून मुंबई महापालिका आरोग्य सेवेला बळ देणार आहे। या अंतर्गत सायन रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्यातील पुनर्विकास तसेच घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाचा विकास केला जाणार आहे। वांद्रे पश्चिम इथे कॅन्सर रुग्णालय उभे राहणार आहे। या सर्व कामांसाठी पालिका 2000 कोटींहून अधिक खर्च करणार आहे। सायन रुग्णालयाचा कायापालट 3 टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे। उर्वरित 2 टप्प्यांचे काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। 3 वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असताना अरुण गोयल यांचा राजीनामा। निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी शनिवारी रात्री आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। लोकसभा निवडणुकीच्या काही आठवडे आधी त्यांनी हा निर्णय घेतला आहे। वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा देत असल्याचं गोयल म्हणाले। केंद्र सरकार यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आपला निर्णय बदलला नाही। निवडणूक आयोगामध्ये 3 पदे महत्त्वाची असतात। यात एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्त असतात। एका निवडणूक आयुक्ताची जागा या
आधीच रिक्त होती। आता आणखीन एका आयुक्ताने राजीनामा दिला असल्याने केवळ मुख्य निवडणूक आयुक्त राहिले आहेत। लोकसभा निवडणुकीपूर्वी ही मोठी घडामोड आहे। लग्नानंतर मतदान ओळखपत्र नवीन पत्त्यावर कसं ट्रान्सफर करावं? तुमचं मतदान ओळखपत्र नवीन पत्त्यावर ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे। तुम्ही घर बसल्या देखील ऑनलाईन ही प्रक्रिया करू शकता। यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी नॅशनल वोटर्स सर्व्हिस पोर्टलवर अकाउंट उघडावं लागेल। त्यानंतर नॅशनल वोटर्स सर्व्हिस पोर्टल वेबसाईटवर जाऊन लॉग इन करायचं आहे। त्यानंतर होम पेजवर शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स हा पर्याय दिसेल। त्यामध्ये फिल फॉर्म 8 हा पर्याय निवडा। यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला कोणत्या कागदपत्राची गरज भासणार आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। तसेच पुढील स्टेप पाहण्यासाठी तुम्ही थोडा वेळ स्क्रीन पॉज करून वाचूही शकता। सोयीच्या ठिकाणी बदलीची शिक्षकांना पुन्हा एक संधी। नवीन भरतीपूर्वी जिल्हा अंतर्गत प्रक्रिया राबवावी लागणार। आधी दूरवर फेकल्या गेलेल्या शिक्षकांना सोयीच्या ठिकाणी बदली होण्यासाठी पुन्हा एक संधी मिळणार आहे। कार्यरत असलेल्या आणि बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार रिक्त जागेवर समुपदेशाने बदलीची संधी देण्यात येणार आहे। ग्रामविकास विभागाने याबाबत आदेश जारी केला आहे। नवीन भरतीपूर्वी ही प्रक्रिया शिक्षण विभागाला राबवावी लागेल। शासन निर्णय 21 जून 2023 नुसार अशी संधी दिली जाणार आहे। सध्या नवीन शिक्षक भरती सुरू आहे। जे शिक्षक जिल्हा अंतर्गत बदलीसाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे समुपदेशाद्वारे बदली प्रक्रिया राबवावी अशी मागणी संघटनांकडून करण्यात येत आहे। शेतकऱ्यांना मिळणार ऑनलाईन विनातारण कर्ज। शेतकऱ्यांना विनातारण आणि जलद गतीने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने ॲग्रीस्टॉक नावाचे ॲप विकसित केले आहे। या ॲपच्या माध्यमातून एका क्लिकवर 1.5 लाख रुपयापर्यंतचे कर्ज मंजूर होणार असून ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा होणार आहे। PMRDA क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन सहकार्य करणार। देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य। देशात प्रथमच जर्मनी आणि नेदरलँडच्या आर्थिक सहकार्याने वारजे येथे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल होत आहे। रुग्णालयाच्या खर्चावरील व्याजदर केवळ 1.25% असल्याने रुग्णालयातील दरही कमी असतील। रुग्णालयात नेदरलँडने मान्य केलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधा असतील। हा प्रकल्प यशस्वी झाल्यास पुण्यासह महाराष्ट्रात खासगी भागीदारीतून अशा आरोग्य सेवा उभारता येतील। PMRDAच्या क्षेत्रात विकासासाठी राज्य शासन सहकार्य करेल असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात हवाई वाहतुकीचा जलद गतीने विकास सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात हवाई वाहतुकीचा जलद गतीने विकास सुरू असून राज्यात उद्योगाच्या आणि दळणवळणाच्या विकासासाठी राज्यातल्या विमानतळाचा विकास करण्याचं सरकारचं काम सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। राज्यातल्या कोल्हापूर आणि पुणे इथल्या विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज यावेळी पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। पुणे महाराष्ट्राचे मॅन्युफॅक्चरिंग हब असून परदेशी वाहतूक पुण्यात अधिक असल्याचं ते म्हणाले। याच अनुषंगाने पुरंदर इथं नवीन विमानतळ उभारण्याचा सरकारचा मानस असून लवकरच त्यासाठी जागेची पाहणी करण्यात येणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली। तसेच उद्योग निर्मिती आणि उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टीने यासाठी एअरपोर्ट अँड कार्गो टर्मिनल उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मालदीवच्या माजी राष्ट्रपतींनी भारताची माफी मागितली। भारताच्या बॉयकॉटमुळे आमच्या पर्यटनाला फटका। भारत आणि मालदीव राजनैतिक वाद सुरूच आहेत। दरम्यान मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी भारताने मालदीववर बहिष्कार टाकण्याच्या आव्हानाबद्दल चिंता व्यक्त केली आहे। याचा परिणाम मालदीवमधील देशातील पर्यटन क्षेत्रावर झाल्याचं त्यांनी म्हटलंय। मालदीवच्या जनतेच्या वतीने त्यांनी माफीही मागितली। मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी बहिष्काराबद्दल चिंता व्यक्त केली असून त्यामुळे देशाच्या पर्यटनावर परिणाम झाल्याचं म्हटलंय। प्रसार माध्यमांशी बोलताना नशीद म्हणाले की मालदीवच्या लोकांच्या वतीने मी भारतीयांची माफी मागतो आणि भारतीय पर्यटकांनी आपल्या देशात यावे अशी इच्छा व्यक्त केली आहे। आता एक्स वर मोठे आर्टिकल ही लिहिता येणार। एलॉन मस्क कडून आर्टिकल फीचर लॉन्च। एलॉन मस्क यांनी युजर्सला एक्सचा अधिक चांगला वापर घेण्यासाठी एक फीचर लॉन्च केले आहे। या फीचरचं नाव आर्टिकल फीचर आहे। या फीचरच्या माध्यमातून युजर्सला एक्स वर मोठे मोठे लेख ही लिहिता येणार आहेत। तसेच प्रीमियम एक्स युजर्सला प्लॅटफॉर्मवर स्टायलिश कंटेंट, फोटोज आणि व्हिडिओसह कंटेंट शेअर करता येणार आहे। या आर्टिकल मध्ये युजर्स कंटेंटसह फोटो, व्हिडिओ, पोस्ट, GIF आणि लिंक ही शेअर करू शकतील। याबरोबर टेक्स्ट फॉर्मॅटिंग साठी युजर्सला हेडिंग, सब हेड, बोल्ड, इटॅलिक, बुलेट, नंबर आणि लिस्ट यांसारखे ऑप्शन्स ही देण्यात आले आहेत।
विना परवाना स्पीकर वापरल्याप्रकरणी मनोज जरांगेंवर 1.5 महिन्याने गुन्हा दाखल। मिळालेल्या माहितीनुसार मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी इथून मुंबईच्या दिशेने जात असताना 23 जानेवारी रोजी रात्री वाघोली इथे चोकीडानी रोडच्या मैदानावर मुक्काम केला होता। वाघोली समन्वयकांनी लोणीकंद पोलीस स्टेशन इथे परवानगीचा अर्ज केल्यानंतर पोलिसांकडून त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या। प्रत्यक्षात जरांगे पाटील वाघोलीत पहाटे 4 वाजता पोहोचले आणि 1 तासाभर पहाटेची सभा झाली होती। आयोजकांनी विनापरवाना स्पीकर लावून विनापरवाना सभा घेऊन कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल 1.5 महिन्यानंतर लोणीकंद पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी उशिरा गुन्हा दाखल केला आहे। SBIच्या अर्जावर सुप्रीम कोर्ट 11 मार्चला सुनावणी घेणार। बँकेला वेळ मिळेल की कारवाई होणार। सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठ SBI विरुद्ध अवमानाची कारवाई सुरू करण्याच्या मागणीसाठी स्वतंत्र याचिकेवर ही सुनावणी करेल। सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठ एका वेगळ्या याचिकेवर ही सुनावणी करेल, ज्याने SBI विरुद्ध अवमानाची कारवाई सुरू करण्याची मागणी केली आहे। या याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे की SBIने राजकीय पक्षांना इलेक्टोरल बॉन्ड्सद्वारे मिळालेल्या देणग्यांचा तपशील 6 मार्च पर्यंत निवडणूक आयोगाकडे सादर करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनाचे जाणून बुजून उल्लंघन केले आहे। गेल्या महिन्यात योजना संपण्यापूर्वी राजकीय पक्षांनी रोखलेल्या प्रत्येक निवडणूक रोख्याचा तपशील जाहीर करण्यासाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ मागणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी सुनावणी करेल। रविवारी शेतकऱ्यांनी देशभरात गाड्या रोखणार असा इशारा दिला होता। किसान आंदोलन संयुक्त किसान मोर्चा पूर्वघोषित कार्यक्रमानुसार रविवारी दुपारी 12 ते 4 वेळेत देशभरातील गाड्या रोखण्याचे जाहीर केले होते। युनायटेड किसान मोर्चानेही रेल्वे रोको आंदोलनाचा पाठिंबा दिला आहे। एकीकडे केंद्र सरकार स्वावलंबी भारत आणि स्वदेशीचा नारा देते आणि दुसरीकडे लाखो टन डाळ आयात करते असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। MSP वर 5 पिके खरेदी करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव नाकारून संयुक्त किसान मोर्चाने पूर्वघोषित कार्यक्रमानुसार रविवारी दुपारी 12 ते 4 या वेळेत देशभरातील गाड्या थांबवण्याची घोषणा केली होती। बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात दरवर्षी 17% वाढ होणार। इंडियन बँक्स असोसिएशन आणि बँक कर्मचारी संघटना यांच्यात शुक्रवारी 17% वार्षिक पगारवाढीवर सहमती झाली। यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर वार्षिक 8,284 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे। दरम्यान ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनने सांगितले की महिन्यातील सर्व शनिवार सुट्टी म्हणून मंजूर करण्याचे मान्य केले आहे। मात्र कामाच्या वेळेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव सरकारच्या अधिसूचनेनंतर अंमलात येईल। नवीन वेतन सेटलमेंट नुसार सर्व महिला कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र न देता दर महिन्याला 1 दिवसाची आजारी रजा घेण्याची मुभा असेल। अरुणाचल मधील सेला बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। जगातील सर्वोच्च उंची। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील बैसाखी येथे 13,000 फूट उंचीवर बांधलेल्या सैला बोगद्याचे उद्घाटन केले। इतक्या उंचीवर बांधलेला हा जगातील सर्वात लांब दुहेरी मार्गाचा बोगदा आहे। चीन सीमेवर असलेल्या या बोगद्याची लांबी 1.5 किलोमीटर आहे। या बोगद्याच्या उभारणीचा फायदा सर्वसामान्यांसोबतच लष्करालाही होणार आहे। हा बोगदा चीनच्या सीमेवर असलेल्या तवांग सर्व हवामान रस्ता कनेक्टिव्हिटी प्रदान करेल। पाऊस आणि बर्फवृष्टी दरम्यान हा भाग अनेक महिने देशाच्या इतर भागांपासून तुटलेला राहतो। LC जवळ असल्याने या बोगद्यामुळे खराब हवामानात लष्कराची हालचाल अधिक चांगली होईल। गोवर आणि रुबेला रोखल्याबद्दल अमेरिकेत भारताचा गौरव। जागतिक आरोग्य संघटनेने भारताचे केले अभिनंदन। गोवर आणि रुबेला रोग रोखण्यासाठी भारताला अमेरिकेत सन्मान मिळाला आहे। वॉशिंग्टन DC आणि अमेरिकन रेड क्रॉस मुख्यालयात गोवर आणि रुबेला भागीदारीद्वारे भारताला गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। भारताच्या वतीने राजदूत श्रीप्रिया रंगनाथन यांनी हा सन्मान स्वीकारला। यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनेही भारताचे अभिनंदन केले आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम अंतर्गत देशात गोवर आणि रुबेला लसीकरण केले जात आहे। सर्व आव्हाने असूनही भारताने उल्लेखनीय प्रगती केली आहे आणि गेल्या 12 महिन्यात 50 जिल्ह्यांमध्ये गोवरचा एकही रुग्ण आढळलेला नाही। तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा। PM मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करून कृपया बेल आयकॉन दाबा। अशा महत्त्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद।